अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही, ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे. आणि आयुष्य आराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील आता सुद्धा आपण सोडवतच आहे, सगळेच आपण सोडवतच आहे, आपल्या माध्यमातून सगळे अनेक सुटतातच आहेत, पण त्याहून अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणे कसे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना याचा विचार भविष्यात करावा लागणार आहे. आणि त्यासाठी मला आपल्या सर्वांचाच मार्गदर्शन लाभणार आहे. आपण सर्वांनी वेळोवेळी आता कधी एक दोन मीटिंग तर होतील जर ब्रेकिंग न्यूज झाली तर होणार काय नाही त्याला खात्री आहे ब्रेकिंग न्यूजची. तर ठीक आहे, तर त्या ब्रेकिंग न्यूज झाले ना झालंय, आपण सर्वांना पुन्हा एकदा एकत्र यायचंय आणि कधी कधी सगळे एकत्र, कधी कधी 2, 3, 1, 2 अशा प्रमाणे मी आपल्या बरोबर पुन्हा एकदा संवाद निश्चित साधेल आणि कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून काय काय चांगलं आहे, काय काय नाही याच्याबद्दल आपल्या बरोबर संवाद साधून आणि त्यामध्ये प्रायोरिटाईज करावं लागेल, कारण सगळ्याच गोष्टी एकदम कधीच होऊ शकणार नाहीत आणि जे महत्वाचे आहेत त्यात आपल्याला हाती घेतल्या पाहिजे पहिले असं मी म्हणेल. तर ब्रेकिंग न्यूज वसंतरावांची ब्रेकिंग न्यूज जर आली तर सगळ्यात पहिले मी त्यांना बोलवणार, मग बाकीचे सगळे आहेतच सगळ्यांनाही बोलवणार आहे, आणखीन विजयरावांनाही बोलवणार आहे, कारण त्यांनी ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आज ही इथं ब्रेकिंग न्यूज आधीच सोडली आहे, आधी कधी सोडायची नसते ब्रेकिंग न्यूज. काय करतात मला माहित नाही, दिल्लीत काय होतंय मलाही माहित नाही. आपण सगळं पत्रकार मंडळी आहात तर त्यांना सगळ्यांना माहित असणार काय काय चालतंय काय नाही. मी तर कोल्हापूरच्या बाहेर म्हणजे त्या दृष्टिकोनातून दिल्लीलाही नाही गेलो आणि मुंबईलाही नाही गेलो, मी कोल्हापुरात शांत बसून आहे. सर्वांची आपली इच्छा असेल तर मी कामाला तुमच्यासाठी उपलब्ध आहे.